भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे तथा बीड जिल्ह्याच्या उमेदवार गेल्या 2 दिवसापासून दौरा करत आहेत। ताई, कसा दौरा आहे, काय कशी प्रतिसाद आहे? दौरा जबरदस्त आहे, प्रतिसादसुद्धा जबरदस्त आहे। तुम्ही सगळं कव्हर करताय। माझा प्रत्येक क्षण ह्या मतदारसंघाच्या प्लॅनिंगमध्ये चाललेला आहे। त्या प्लॅनिंगमध्ये फोटो काढणारे, शुभेच्छा देणारे हे सगळं बाजूला ठेवून पुन्हा मला डोक्याने प्लॅनिंग करण्यात वेळ चालला आहे। पण मला प्रतिसाद जो मिळतोय ना तो अभूतपूर्व प्रतिसाद आहे आणि मला वाटतं की आता हे निवडणुकीमध्ये लोकांचा जो प्रतिसाद आहे त्याच्यामुळे मला वाटतं की विजयाची निश्चिती आहे। परंतु माझा प्रत्येक क्षण मी शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत निवडणुकीचे कष्ट करणार आहे। बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये जिल्हा पिंजून काढलेला आहे, पण महाविकास आघाडीचा उमेदवार अजून काही ठरलेला नाही आहे। तो त्यांचा विषय आहे। आमचा उमेदवार डिक्लेअर झालेला आहे, पक्षांनी डिक्लेअर केलेला आहे। त्या क्षणापासून त्याच्या आधी आम्ही काम करतो निवडणुकीत असं नाहीच आमचं। आम्ही 12ही महिने तेवढंच फिरतो। तुम्ही माझे आधी कार्यक्रम कव्हर केलेत, 12ही महिने एवढीच गर्दी, हेच फुलं टाकतात लोक। मी आता विनंती केली की फुलं विलं टाकू नका। ज्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी मोठ्या संख्येने स्वागत केलं जातं। हो, खूप छान स्वागत होते। सर्व समाजाचे, सर्व जाती धर्माचे लोक खूप कौतुकाने या उमेदवारीला स्वीकारत आहेत। लोकांना अपेक्षा आहे की ताई दिल्लीत गेल्या तर काहीतरी मोठं घडेल आणि ताईंच्यामुळे जिल्ह्याला आशीर्वाद मिळेल। जसं माझ्या पालकमंत्रीपदाचा जो काळ होता त्या काळामध्ये झालेली कामामुळे लोकांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता आणि विश्वास निर्माण झालेला आहे। माझा विकास आणि त्यातून निर्माण झालेला विश्वास हाच मला विजयाकडे नेणार आहे। यावर्षी कारखाना चालू होईल अशी माझी पूर्णतः प्रयत्न असेल। काल मराठा समाजाने तुमच्यावर गाडीवर मराठा समाजाने माझ्या गाडीवर कुठेही काही अडवलेलं नाही। जरांगे पाटलांच्या आंदोलकांनीही अडवलेलं नाही। हे मला त्या दोन्हीपैकी लोक नव्हते, ते कोण होते याचा शोध तुम्ही घ्या। कॅमेरा पर्सन आम्ही संभाजी मुंडे टीव्ही9 परळी बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।